12 घटना सीमांत उपयोगितेचा सिद्धांत। हा सिद्धांत सर्वप्रथम कोणी दिला? 1854 मध्ये कोणी? गोसेन यांनी। कोणी दिला? गोसेन यांनी। काय पार्श्वभूमी होती विद्यार्थी? काय पार्श्वभूमी होती? कसल्या आधारावर दिलेला होता? उपभोक्त्याच्या वर्तणुकीच्या संदर्भात वस्तूचा उपभोग कुठल्या पद्धतीने करतो आणि तो कसल्या पद्धतीने करायला हवा या संदर्भात 1854 मध्ये सर्वप्रथम घटना सीमांत उपयोगिता सिद्धांत गोसेन यांनी दिला। त्यानंतर 1890 मध्ये अर्थशास्त्रज्ञ अल्फ्रेड मार्शल, कोण? अल्फ्रेड मार्शल यांनी कुठला आहे? अर्थशास्त्राची मूलतत्वे, अर्थशास्त्राची मूलतत्वे नावाचा जो ग्रंथ दिला, या ग्रंथामध्ये काय दिला? घटना सीमांत उपयोगितेचा सिद्धांत या ठिकाणी त्यांनी मांडलेला आपल्याला पाहायला भेटतो। मग 1890 मध्ये ज्यावेळेस अल्फ्रेड मार्शलने हा सिद्धांत दिला, त्यावेळेस खऱ्या अर्थाने उपभोक्त्याचे वर्तन कसे असायला पाहिजे या चॅप्टरमध्ये त्यांनी हा सिद्धांत दिला। त्यामध्ये घटना सीमांत उपयोगितेचा सिद्धांत या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे। आपल्याला सिद्धांताचं स्वरूप पाहत असताना नेमका कुठल्या आधारावर पाहिला आहे? सिद्धांत कसल्या स्वरूपाचा आहे? काय आहे सिद्धांत? काय सांगतो? कसल्या स्वरूपाचा आहे? कशा पद्धतीचा विचार या सिद्धांतामध्ये अल्फ्रेड मार्शल यांनी या ठिकाणी मांडलेला आहे हे आपल्याला पाहायचं आहे। काय सांगतो सिद्धांत? इतर परिस्थिती स्थिर असताना काय आहे? इतर परिस्थिती स्थिर असताना, म्हणजे इतर परिस्थिती स्थिर असं गृहीत धरलेलं असतं। म्हणजे ज्या वेळेस अर्थशास्त्राचा कुठलाही नियम मांडला जातो त्यावेळेस इतर परिस्थिती स्थिर गृहीत धरली। एखादा सिद्धांत लागू होण्यासाठी विशिष्ट प्रमाणात किंवा विशिष्ट प्रकारची स्थिती काय आहे असणे आवश्यक आहे, म्हणून या ठिकाणी गृहीत परिस्थिती असणे आवश्यक आहे, म्हणून या ठिकाणी इतर परिस्थिती स्थिर या नियमामध्ये गृहीत धरलेले आहे। अर्थशास्त्राच्या बऱ्याचशा सिद्धांतामध्ये इतर परिस्थिती स्थिर असं गृहीत धरलं जातं। गृहीत परिस्थिती विचारात घेतली जाते जेणेकरून त्या सिद्धांतासाठी लागू होण्यासाठी ही परिस्थिती लागू असते। त्यानंतर पुढे काय आहे? इतर परिस्थिती स्थिर असताना काय आहे? वस्तूच्या व्यक्तीजवळ काय आहे? व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात काय आहे? वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास, लक्षात घ्या, वाढ होत गेल्यास त्यापासून काय आहे? वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे समाधान काय आहे? मिळणारे अतिरिक्त समाधान कसं असतं? अतिरिक्त समाधान क्रमशः काय होते? घटत जाणारे असते। काय असते? घटत जाणारे असते असं या ठिकाणी या सिद्धांतामध्ये अल्फ्रेड मार्शल यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे ज्या वेळेस एखादा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला एखाद्या वस्तू त्याच्याजवळ पूर्वीचीच आहे, म्हणजे एखादी वस्तू त्या व्यक्तीजवळ पूर्वीचीच आहे, व्यक्तीजवळ आधीपासून एखाद्या वस्तूचा साठा आहे, परंतु त्यामध्ये काय पुन्हा भर पडली वस्तूच्या साठ्यात वाढ होत झाल्यास त्या व्यक्तीला त्या वस्तूपासून मिळणारे समाधान कशा स्वरूपाचे असतं? अतिरिक्त स्वरूपाचे समाधानावरची भर पडत असते। त्या समाधानात क्रमशः घट जाणारी असते। म्हणजे आपण एखादं उदाहरण घेऊ, एक उदाहरण दिसत आपल्याला लक्षात येतं की ज्या वेळेस आपण एखादा सिनेमा पाहायला जातो, कुठे एखादा सिनेमा पाहायला सिनेमा हॉलमध्ये जातो, त्यावेळेस आपण पहिला सिनेमा पाहायला जातो त्यावेळेस आपल्याकडे जे समाधान असतं, पहिला पिक्चर पाहिल्याच्या नंतर किंवा पाहायला गेलो त्यावेळेस त्या पिक्चर पासून आपल्याला काय असतं? समाधान जे मिळतं ते कसं असतं? एकदम अतिरिक्त असतं, म्हणजे मोठ्या प्रमाणात असतं, जास्त समाधान आपल्याला मिळतं। परंतु ज्यावेळेस आपण पुन्हा सिनेमागृहामध्ये दुसरा पिक्चर पाहायला जातो त्यावेळेस आपल्याला दुसऱ्या पिक्चर पासून मिळणारं समाधान कमी असतं। आपण तिसरा पिक्चर पाहायला गेलो त्यापासून मिळणारं समाधान
पुन्हा कमी होत जातं. आणखीन आपण जर अशाच पद्धतीने 4 5 6 सिनेमापर्यंत गेलो तर प्रत्येक सिनेमा पाहायला गेलो त्यापासून मिळणारं समाधान कशा स्वरूपात असतं, अगदी कमी स्वरूपात आपल्याला पाहायला भेटतं किंवा त्यापासून मिळणारं समाधान हे कसं असतं, घटक केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आता या ठिकाणी या सिद्धांताची काही गृहीतके आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. म्हणजे ज्यावेळेस अल्फ्रेड मार्शल हा सिद्धांत मांडला आपल्याला इतर परिस्थिती स्थिर असं दिलेलं आहे, त्यावेळेस काही गृहीतके या ठिकाणी या सिद्धांताची आपल्याला मांडलेली आपल्याला दिसतं. काही इतर परिस्थिती स्थिर आहे, या सिद्धांत लागू होण्यासाठी काही गृहीत परिस्थिती लक्षात घेतलेली आहे आणि ती गृहीत परिस्थिती कुठल्या प्रकारची आहे, काय दिलेली आहे हे आपण या ठिकाणी बघू. मग पहिलं गृहीतक या ठिकाणी आपला अल्फ्रेड मार्शल सांगतात की काय आहे, व्यक्ती विवेकशील असावा. काय आहे पहिलं गृहीतक, काय आहे, पहिलं गृहीतक आहे विवेकशीलता. बरोबर, काय आहे विवेकशीलता. विवेकशीलता म्हणजे काय, विवेकशीलता म्हणजे काय, यावेळेस कुठलाही सिद्धांत लागू होण्यासाठी तो व्यक्ती कसा असायला पाहिजे, विवेकी असायला हवे. म्हणजे तो हुशार असायला पाहिजे, कसल्याही प्रकारचा तो वेडा किंवा न समजणारा असायला नाही पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत तो त्याची वर्तणूक ही कशी असायला पाहिजे, सामान्य व्यक्ती कधी आहे त्याला चांगल्या वाईटाचा अनुभव यायला पाहिजे. चांगल्या वाईट काय अशा सगळ्या गोष्टीचा विचार त्याला करता यायला हवा, असा व्यक्ती म्हणजे विवेकशील व्यक्ती होईल. आणि हा सिद्धांत लागू होण्यासाठी मग व्यक्ती कसा असायला हवा, विवेकशील असायला हवा. त्याच वेळेस त्याला महत्तम समाधान बिंदूची काय आहे जाणीव होईल. महत्तम समाधान काय आहे हे कळलं तर तो महत्तम समाधानाचा प्रयत्न करेल. त्याच्यानंतर दुसरा घटक आपल्याला सांगतो, दुसरा काय आहे, संख्यात्मक मापन. संख्यात्मक मापन हा जो गृहीतक दिलेला आहे, जे गृहीतक दिलेलं आहे या ठिकाणी काय आहे, उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येतं असं या ठिकाणी गृहीतकामध्ये. तर गणित सिद्धांतामध्ये काय आहे, उपयोगितेचं मापन संख्येमध्ये करता येतं आणि ती गणितीय पद्धती सहज म्हणजे गणितीय पद्धतीने आपल्याला सहज शक्य होईल किंवा मापन करता येईल यासाठी त्या ठिकाणी प्रत्येक उपभोगापासून किंवा उपयोगितेचं संख्यात्मक मापन करता येतं असं या ठिकाणी सांगितलं. म्हणजे प्रत्येक नावापासून मिळणारी जी काही उपयोगिता आहे ती एका विशिष्ट संख्येमध्ये आपल्याला मांडता येते आणि यामुळे सिद्धांत समजण्यास किंवा उपयोगिता समजण्यास आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत होते. त्यानंतर तिसरा घटक आहे एकजिनसीपणा. एकजिनसीपणा. आता एकजिनसीपणा म्हणजे काय, तर समानता, एकसारखेपणा. काय आहे, एकसारखेपणा. सिद्धांतामध्ये काय वस्तूचे या ठिकाणी जी काही वस्तू आहे त्या या वस्तूचा उपभोग करताना सिद्धांत लागू होण्यासाठी वस्तू या एकदिशी असायला हव्या, होमोजिनियस. एकच काय एकदिशी असायला हवा, जेणेकरून काय वस्तूचा आकार असेल, रंग असेल, रूप असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये कसल्याही प्रकारचा बदल न होता वस्तू सारख्या असायला हवा, जेणेकरून त्याचा उपभोग घेत असताना त्याला उपभोगामध्ये कमी अधिक प्रमाण कुठल्याच वाटणार नाही. यासाठी तो सर्व वस्तू आकाराने, रंगाने, रूपाने या एक समान असणे आवश्यक आहे, जेणेकरून त्याची समानता येईल, उपभोक्त्याला त्यातून समान पातळीमध्ये काय आहे उपभोग मिळेल. त्यानंतर चौथा घटक आहे तो म्हणजे उपभोग सातत्य. चौथा काय घटक आहे, उपभोग सातत्य. ज्यावेळेस उपभोग सातत्य म्हणजे व्यक्ती काय करणार आहे, वस्तूचा उपभोग घेणार आहे, त्यावेळेस तो प्रत्येक वस्तूपासून काय उपभोग घेत असतो, त्यावेळेस ती उपभोग सातत्य कायम राहिलं पाहिजे. म्हणजे जेणेकरून काय असायला पाहिजे की उपभोगाचं प्रमाण हे एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा घेणं आवश्यक आहे. म्हणजे सारखा उपभोग घेणं गरजेचं आहे. कसल्याही प्रकारचा खंड न पडता, म्हणजे उपभोग घेत असताना पहिल्या वस्तूच्या आणि दुसऱ्या वस्तूच्या मध्ये कसल्याही प्रकारचा खंड न पडता, म्हणजे पहिल्या वस्तूचा उपभोग घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या वस्तूचा, तिसऱ्या वस्तूचा, चौथ्या वस्तूचा, म्हणजे महत्तम समाधानाच्या पातळीपर्यंत उपभोग सातत्य ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर जर उपभोक्त्याला एक वस्तू सकाळी किंवा एक वस्तू दुपारी आणि एक वस्तू संध्याकाळी असा खंड पडत जर उपभोग घेतला तर त्यापासून मिळणाऱ्या समाधान हे काय बदलत असणार आहे. कारण की त्याला पहिल्यानंतर दुपारा घेतलं, सकाळच्या नंतर जर संध्याकाळी तर दुपारा त्यानंतर उपभोग घेतला वस्तूचा तर ते समाधानाच्या बिंदूपर्यंत जाणार नाहीये किंवा ते या गृहीत परिस्थितीच्या अनुषंगाने बरोबर नसणार आहे. त्यामुळे उपभोक्त्याने काय करायला पाहिजे, ज्यावेळेस हा सिद्धांत लागू होईल त्यावेळेस उपभोग सातत्य असणे गरजेचे आहे. एकानंतर एक वस्तूचा वापर करणं किंवा उपभोग घेणं गरजेचे आहे. त्यानंतर पाचवा घटक आहे योग्य आकारमान. योग्य आकारमान. ज्यावेळेस आकारमान म्हणजे वस्तूच्या आकारमान या ठिकाणी विचारात घेतलेला आहे.
कुठला घेतलेला आहे वस्तूचा आकारमान या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे उपभोग घेत असताना वस्तूच्या सर्व नगाचे आकार आणि योग्य आकारमान असणं गरजेचं म्हणजे साधारण असणं गरजेचं आहे कुठल्या तरी स्वरूपात आकारमान हे सर्वसाधारण असणं गरजेचं आहे जेणेकरून त्या आधारावर उपभोक्त्याला त्या वस्तूचा आकार असेल त्या आकारावर काय करता येईल उपभोग घेता येईल म्हणजे कुठल्याही स्वरूपात एखादी मोठी वस्तू नसावी किंवा एकदम साधारण छोटी वस्तू नसावी त्या उपभोक्त्याला उपभोग घेण्यासाठी आकारानं आणि व्यवस्थित योग्य वस्तू असणं आवश्यक आहे अशा सगळ्या स्वरूपात त्यानंतर पुढचा घटक येतो स्थिरता पुढचा घटक काय आहे 6व्या क्रमांकाचं स्थिरता आता स्थिरता कुठल्या पद्धतीची आहे कशा स्वरूपात स्थिर असायला हवं मग या ठिकाणी उपभोक्ता आहे त्या उपभोक्त्याचं उत्पन्न स्थिर असायला हवं कुठलं आहे उपभोक्त्याचं उत्पन्न स्थिर असायला हवं आणि त्यानंतर उपभोक्त्याची जी काही चव आहे पसंती आहे त्याच्या सवयी असतील आवडीनिवडी असतील यासारखे घटक स्थिर असायला हवे जेणेकरून उपभोक्त्याच्या या सगळ्या गोष्टी स्थिर असेल तर हा सिद्धांत त्या ठिकाणी घटक सिद्धांतामध्ये तो काय लागू होईल जर उपभोक्त्याच्या उत्पन्नात वाढ झाली किंवा घट झाली तर त्या ठिकाणी काय होईल उपभोक्त्याच्या जो उपभोग आहे त्या उपभोग पातळीवर बदल होईल किंवा उपभोक्त्याचा चव असेल किंवा आवडीनिवडी असतील सवयी असतील अशा सगळ्या गोष्टींमध्ये जर बदल झाला तर त्या ठिकाणी त्याला प्रत्येक गोष्टीपासून समाधान वेगळं भेटेल कारण की उपभोगापासून काय होईल तिची प्रत्येक ती वस्तू उपयोगी होतो पहिल्यांदा वगैरे तर अशा वेळेस त्याला हा सिद्धांत लागू होणार नाही किंवा त्यापासून कसल्याही प्रकारचं महत्त्वाचं समाधान प्राप्त होणार नाही त्याच्यानंतरचा घटक आहे 7वा म्हणजे विभाज्यता विभाज्यता म्हणजे की सिद्धांत किंवा गृहीतकामध्ये असं स्पष्ट केलेलं आहे की उपभोग घेत असताना वस्तूचं विभाजन होत काय वस्तू विभाजित करता येणं आवश्यक आहे म्हणजे वस्तूचे अनेक भागामध्ये विभाजन करता यायला पाहिजे म्हणजे एका वस्तूचे 2, 4, 5 भागामध्ये विभाजन करता येणं आवश्यक आहे म्हणजे वस्तू ही विभाज्य असायला हवी जेणेकरून काय वस्तूचे लहान आणि मोठ्या लहान भागामध्ये काय करता येईल आकारमान काढता येईल आणि अशा वेगवेगळ्या स्वरूपात आकार देऊन त्या ठिकाणी वस्तू विभाज्य करता येईल परंतु अपवादात्मक परिस्थितीमध्ये जसं आपल्याला सांगता येतं की फ्रीज आहे काय आहे आपण गृहोपयोगी साधनामध्ये फ्रीजचा वापर करतो या फ्रीजचा आकार काय करता येत नाही किंवा याचं विभाजन करता येत नाही मग अशा काही घटक आहेत ते अपवादात्मक परिस्थितीमध्ये या ठिकाणी येते या उपभोगी वस्तूमध्ये या सिद्धांताच्या बाजूला येत नाही कारण की वस्तूचे विभाजन करता यायला हवं असं या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे आणि त्यानंतर 8वा महत्त्वाचा घटक आहे एकच गरज काय आहे एकच गरज नावानं या ठिकाणी आपल्याला एक घटक दिलेला आहे म्हणजे एकच गरज काय तर ज्या वेळेस आपण वस्तूचा उपभोग घेत असतो काय तर त्या वस्तूपासून आपल्याला एकच गरज पूर्ण करता आली पाहिजे नाहीतर एकाच वस्तूपासून आपण अनेक जर उपभोग घ्यायला लागलो तर त्या प्रत्येक घटकापासून काय होईल समाधान वेगळं भेटायला लागेल काय समाधान या ठिकाणी वेगळं भेटायला लागेल आणि त्यापासून काय होईल मग आपल्याला वेगवेगळं समाधान भेटणं प्रत्येक उपभोक्त्याला कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं बदल होईल कारण की पहिल्या वस्तू एकच आहे परंतु जर वेगवेगळ्या गरजेसाठी जर ती उपयोगाला आणली जाईल तर त्यापासून मिळणारं समाधान हे वेगळं होऊ शकतं म्हणून सिद्धांतात काय सांगितलं आहे की ज्यावेळेस हा सिद्धांत लागू होत असेल तर वस्तूचा उपभोग एकाच गरजेसाठी या ठिकाणी घेणं आवश्यक आहे तरच हा सिद्धांत लागू होतो पाणी आहे उदाहरण आपल्याला घ्यायचं असेल तर पाण्याचे अनेक उपयोग आपल्याला सांगता येईल पाण्याचे अनेक उपयोग आपल्याला सांगता येईल पण पाणी फक्त पिण्यासाठी या ठिकाणी आपल्याला विचारात घेतलं येईल कारण की पिण्यासाठी जर आपण तहान भागवण्यासाठी किंवा पिण्यासाठी विचारात घेतलं तर त्या ठिकाणी आपल्याला त्या पाण्याच्या या ठिकाणी सिद्धांतात लागू होतो तर पाणी आपण एका गोष्टीवर काय केलं अनेक गोष्टीसाठी वापरायला करायला लागतो काय पाणी अनेक घटकासाठी आपण वापर करतो भाजीसाठी वापरतो पिण्यासाठी ते वापरतो त्याचबरोबर धुण्यासाठी आंघोळीसाठी किंवा घर स्वच्छ करण्यासाठी अशा अनेक गरजेसाठी जर पाण्याचा वापर करायला लागलो तर हा सिद्धांत त्यासाठी लागू होत नाही तर कुठल्याही एकाच गरजेसाठी वस्तूचा उपभोग घेणं या ठिकाणी आवश्यक आहे तेव्हाच हा सिद्धांत या ठिकाणी लागू होतो